नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही बौद्धिसत्व फाउंडेशनच्या वतीने एरियातील सर्व मुलांना शैक्षणिक सहल आम्ही अरेंज केली होती। नेहरू सायन्स सेंटरला आम्ही आज सर्व मुलांना आमच्या इथल्या घेऊन आलेलो आहोत। तुम्ही बघू शकताय की माझ्या पाठी जो आहे तो नेहरू सायन्स सेंटर आहे। तर इथे आम्ही आज सर्व मुलांना घेऊन आलो आहोत। भारतीय संविधान दिनाचा भारतीय संविधान दिनाचा आता आपण चाललो आहोत विज्ञान केंद्र। आत एंट्री करत आहोत आपण। तर एंट्रीला तुम्हाला बघायला मिळेल ही आहे अश्वट्राम गाडी, म्हणजे घोडागाडी। घोड्याच्या सहारे ही चालायची। आणि आहे इलेक्ट्रिक ट्राम कार। इलेक्ट्रिक ट्राम कार आहे ही। इलेक्ट्रिक ट्राम कार ही अजूनही कलकत्ता साईडला अजूनही चालतात इलेक्ट्रिक ट्राम कार। आणि ही घोड्यावर चालणारी गाडी। हे तुम्हाला नेहरू सायन्स सेंटरमध्ये बघायला मिळेल। जर तुम्ही आत नेहरू सायन्स सेंटरमध्ये आला की तुम्हाला आत बघायला मिळेल। हे आहे नेहरू सायन्स सेंटरचा आतला एरिया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर ही सायन्स सेंटरची एंट्री गेट आहे। इथून आत एंट्री होणार आहे आमची। यात एंट्री झाल्यावर अशी समोर असं एंट्री आहे। पूर्ण एंट्री आहे, बघू शकता अशी पूर्ण एंट्री गेट आहे। सर्व पोरांना आता एंट्री मिळालेली आहे। आता गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। प्रजासत्ताक दिवस ना, प्रजासत्ताक दिवस, ज्याला हिंदीत गणतंत्र दिवस आणि इंग्लिश मध्ये रिपब्लिक डे म्हणतात, त्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। थँक्यू सो मच। ओडिसी हॉल। तुम्ही बघू शकता हा कसा एक मोठा डोम आहे
या डोम मध्ये पूर्ण आपल्याला आत पिक्चर दाखवतात. थिएटर आहे हा त्यांचा. याच्यामध्ये हे त्यांचा डोम टाईप एक हॉल आहे. या थिएटरमध्ये ते शो दाखवतात असे. तर याच्या पुढचा जो आपला शो असणार आहे तो 3D शो असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आता 3D थिएटरमध्ये घेऊन जाणार आहेत. तर तिथं अजिबात आवाज नाही करायचा. तिकडे गॉगल देतील. तो गॉगल हो चष्म्याशिवाय बघायचा नाही. चष्मा घेतल्यावरच तो आत बघायचा आहे. तर अजिबात तिथं मस्ती करायची नाहीये. आता हा जो आपला 3D शो चालू होणार आहे त्याच्यामध्ये जो तुम्हाला आता गॉगल दिलेला आहे तो सगळ्यांनी घालायचा आहे. शोच्या मध्ये कोणीही गॉगल काढायचा नाहीये. जर काढलं तर डोळ्याला इफेक्ट होईल. त्याच्यामुळे सगळ्यांनी गॉगल घेऊन घालूनच बघायचं आहे. आणि जाता वेळी तो गॉगल तर यांच्याकडे परत द्यायचा, रिटर्न द्यायचा. कोणीही गॉगल घरी घेऊन जायचं नाही. जो आहे तो सेम उजेड टाकतो म्हणजे सेम गरमी. पण हा तुला थंड वाटेल आणि तोच बघता ब्लॅक वरती गरम वाटेल जरा. मग हा हीट जास्त शोषून घेतो आणि हा हीट कमी. त्याच्यावरती जरा थंड वाटेल आणि हा जरा गरम वाटेल. त्याच्यावरती जर हात ठेवला तर करंट फ्लो होतो. बघा ठेवा हात बघू. ठेवा हात. करंट लागला. ठेवा ठेव ठेवा बघू. तू ठेव साईडला बघा. याला ठेवून दे. ठेव स्टार्टिंगला लागेल पण एकदा ठेवलाच ना मग काय नाही वाटणार. दोन्ही हात. ही एक विहीर आहे. असा आपल्याला आभास होतो की हा पूर्ण खूप खोल आहे. अशी खोल अशी विहीर आहे असं वाटतं. आणि ऍक्च्युली खोल नाहीये. ही एवढीच विहीर आहे. आपण असा आभास होतो त्या खोल आहे. चालू आहोत बुलबुलयामध्ये. तर अशी एंट्री आहे. ओके कसं जायचं रस्ता जायचं कारण की सर्व चारी साईडनी मिररच आहे. त्याच्यामुळे कुठून जायची एंट्री नाही. इकडून एंट्री आहे. अच्छा एंट्री पण अच्छा इथं आलो आपण बुलबुलया. अरे मधूनच असं हा पण कुठं चाललोय आपण आपल्याला कळत नाही. बुलबुलया आहे तर बघावं लागेल. इकडून जाऊया का असं इकडे. अरे रस्ताच नाहीये इथे. नाही रस्ताच नाहीये इकडे. हा तर रस्ता बंद आहे. कुठे आहे रस्ता. अच्छा बुलबुलया म्हणून याचं नाव बुलबुलया ठेवलंय. ओके हा इकडं आलो. इथं ओके सर आम्ही बाहेर आलेलो आहोत. चला बाहेर आलेलो आहोत. सगळे आपण बाहेर आलेलो. चला बाहेर. बघू शकता इथं थांबलोय तर माझे 10 फेसेस दिसतात आहे. म्हणजे मी रावण. वाव 10 फेसेस आहेत. एका ठिकाणी थांबले की 10 फेस. आणि इथं काय हे काय. अच्छा इथं थांबलं की 10 पावलं दिसतात. हा 10 पावलं दिसतात आहे. आणि इकडे 10 फेसेस दिसतात. अजून काय हे सर्व मिरर्सच आहेत जादू. ओके थांबायचं आहे वाटतं. सर्व मिरर रिफ्लेक्शन्स आहेत. सर्व मिरर रिलेटेडच रिफ्लेक्शन्स आहेत. तसंच हा आहे मुळा. मुळाचं बटन दाब. कुठं आला मुळा बाहेर. बघा हा आला मुळा बाहेर. आता दुसरा काय कांदा. कांद्याचं बटन दाब. तर बघा हा आहे कांदा. वरतून कसं दिसतो आतून असं असतो कांदा. केळी कुठं आहे तर हा बघा इथे केळी आहे. असं सगळं दाखवलेलं आहे. ट्रकच्या पाठी जो असतो ते इन्फॉर्मेशन दिलेली आहे इथे. सोच कर सोचो हात का जाएगा. हे सर्व कम्प्युटरचे पार्ट्स आहेत. मदरबोर्ड वगैरे याचे सगळे कॉपी याचे सगळे पार्ट्स आहेत. जसं तुम्ही बघू शकता. हे सगळं हार्ड डिस्क आहे. हार्ड डिस्कचे पार्ट्स, मदरबोर्ड, कॉपी.
जसं की बघू शकता तुम्ही, हा एक पूर्ण असं म्हणजे जे कम्प्युटरचे पार्ट्स असतात ना त्याच्याने हा बनवलेला एक स्टॅच्यू आहे, मूर्ती बनवलेली आहे. सर्व कम्प्युटरचे पार्ट्स आहेत. जर तुम्ही जवळून बघितलं बघा, हा जवळून जर जेव्हा तुम्ही बघाल सर्व कम्प्युटरचे पार्ट्स आहेत, ज्याच्यापासून हा एक अशी एक कलाकृती बनवलेली आहे. सायन्स सेंटरमध्ये बघायला तुम्हाला मिळेल. सर्व कम्प्युटरचे पार्ट्स आहेत, सर्व कम्प्युटरचे पार्ट्स आहेत. कम्प्युटरच्या पार्ट्सपासून हा बनवलेला आहे. तर आम्ही याच्या आता सेकंड फ्लोअरला आलो आहोत. सेकंड फ्लोअरला बघू आता इथं काय एन्जॉय आहे. पोरं तर भरपूर एन्जॉय करतात आहे. जसं व्हर्च्युअल हार्ट, त्याच्यामध्ये टूल्स बघा पोरं वाजवत आहे. काय होतं याच्यामध्ये? अच्छा, हात ठेवल्यावर आवाज येतो. ओके, हात ठेवल्यावर आवाज येतो. पहिल्याचे सगळे स्पीकर, हा ग्रामोफोन, स्पीकर, रेडिओ, मग टेप रेकॉर्डर आला, मग फोन आले. फोन आहे, फोन आहे. आणि हे जे नाही का मिलिटरीमध्ये वापरतात ते संदेश पाठवण्यासाठी ते वगैरे आहेत. हाऊ इट्स वर्क बघू शकता. हे याच्या पाठी असे हे आहेत, त्याच्यानुसार ते दिसतं आपल्याला. हा, तो पण बघायचा ना, हा लाईट अँड साईट. फ्रोझन शॅडो म्हणजे इथं जेव्हा आपण थांबतो तर आपला शॅडो असाच्या असंच राहतो. साईडला तुम्ही बघा तुमचा शॅडो, हा बघितला तुमचा शॅडो असं थांबलेला. तुम्ही गेला पण तुमचा शॅडो असंच होता. फ्रोझन शॅडो हा आहे कलर शॅडो. हे तुमचा शॅडो दाखवा कलर मध्ये. हा दिसतोय का? हो, तुमचा शॅडो बघितला कलर मध्ये दिसतोय. हे बघा, कलर शॅडो कलर मध्ये दिसतोय. रेनबो कलर मध्ये शॅडो दिसतोय. आपण इकडे सरळ गेलो की इकडे दिसतोय, आणि इकडे गेलो की तिकडे दिसतं. ऑपोजिट मोस्ट वॉल. कनाल तुम्ही बघाल तर हे काय टर्निंग फेस. आपण जिकडे बघेल तसं आपल्याला वाटेल की आपल्याकडेच बघतो. इकडं बघितलं की इकडं, इथं बघितलं की इकडं. आता मी वरच्या फ्लोअरला जात आहोत. बघू आपण आता वरच्या फ्लोअरला जाऊन. पोरं फुल एन्जॉय करतात. इथं आलं की फुल एन्जॉय होतं पोरांचं. पोरं फुल एन्जॉय करू शकतात. जसं बघा, हे पोराचा पियानो वाजवतात. छान ड्रॉइंग करतात.
हो, इथं शिकण्यासारखं आहे भरपूर, बघू शकता. प्रगती आर्थिक जीवन. प्रगती आर्थिक जीवन मध्ये बघण्यासाठी इथे काय काय असतं, त्यांची लाईफ पहिल्याची कशी होती ती. हो, वाव, बघू शकता. पाण्यांमध्ये जे जीव आहेत ते आहेत, त्याच्याबद्दल दाखवलेलं आहे. नंतर डायनासॉर बघू शकता. याचा जर तुम्ही नीट बघाल तर याचा डोळा हालत आहे. मोठी डोळा ऑक्टोपस आहे. पहिल्याचे वैद्य आहेत ते, वैद्य जडीबुटी म्हणजे पहिल्याचे जे औषधी होते ना ते आहे सगळं. दालचिनी वगैरे बघ, हे आता पण भेटतात आपल्याला. बघ, मेडिकल सिस्टम, पहिल्याचे मेडिकल सिस्टम आहेत सगळं. हे सगळं मेडिकल्स आहेत सगळे. पहिला ही औषधं होती, ही सगळे पहिल्याची औषध आहेत. काय? हो, हा, आमच्या पण आहे सगळ्याकडे. लोखंड वगैरे तापून ते बघा असं बनवायचं. हे सगळं लोखंड वगैरे बनवतात. हे भट्टी आहे, हे गरम करून बघा असं सगळं बनवतात. तलवार वगैरे. संस्कृती सोसायटी, हडप्पा संस्कृती. हा, हे हडप्पा संस्कृती आहे. तर काही आहे ना हडप्पा. हो, बघ, हे असं आहे. याला गरम वगैरे करून त्याला असं या शेप मध्ये सगळं आणतात, या शेप मध्ये आणतात. हे लोहार आहेत. हे सगळं असे धातूचे खुरपी कुऱ्हाड वगैरे बनवतात असे गरम करून. बघूया आपण आता हृदयामध्ये चाललोय. हृदयात जायचं आहे. बघू हृदयामध्ये कसा आवाज येतो. हो, रिअली धगधग धगधग आवाज येतो. तुम्ही आत ऐकू शकताय. हा, हृदय धगधग धगधग करतं. बघितलं ना आवाज येतो ना, मग धगधग धगधग करतं. आपण हार्ट्स मध्ये गेलो होतो तर हार्ट्स मध्ये हार्ट बीट्स येत होते, धगधग धगधग करत होते. बघितलं तुम्ही, मेंदू, डोळा वगैरे सगळं दाखवत होते.
हा इंजिन आहे विमानाचा, ओरिजिनल इंजिन आहे हा. हा जो विमानाचा आपण जो पंखा बघतो तो पंखा आहे हा. जो ओरिजिनल आपण पंखा बघतो तो ओरिजिनल पंखा आहे आणि त्याचे पार्ट्स आहेत. बघू शकता हे ओरिजिनल विमानाचं पार्ट्स. तर इथे आता आमचा लंच ब्रेक झालेला आहे. लंच ब्रेक नंतरला सायन्स ऑन स्पेअर हा एक आमचा शो बाकी आहे, तो आम्ही शो बघणार आहोत. बोधिसत्व फाउंडेशन अशाच प्रकारे शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवत असतात. त्यामध्ये शैक्षणिक सहल झाले, पूरग्रस्तांना मदत, रक्तदान शिबिर आणि बोधिसत्व फाउंडेशन हे बोधिसत्व ग्रंथालयसुद्धा चालवत आहे. आता आम्ही आज सायन्स ऑफ स्पेअर म्हणजे SOS बघण्यासाठी आज जात आहोत. आपण आपल्या स्पेशल शो साठी आहोत ज्याचं नाव आहे सायन्स ऑन स्पेअर. त्याचं नाव आहे सन. तर सन खूप जास्त ब्राईट असतो आणि खूप जास्त हॉट पण असतो. तर मला कोणी सांगू शकेल का की सनच्या सरफेसचे टेम्परेचर किती असू शकतं? कोणाला काही अंदाज? 6000 डिग्री सेल्सिअस. ओके, करेक्ट. 5000 to 6000 डिग्री सेल्सिअस एवढं असतं सनच्या सरफेसचे टेम्परेचर. शकेल का हे काय आहे? कन्फर्म. जर हा मून आहे तर मग हे काय? हा पण मून आहे. हा आपला खरा मून आहे आणि जो मी पहिल्यांदा दाखवला होता हा वाला तो आहे आपल्या सोलार सिस्टीम मधला पहिला प्लॅनेट ज्याचं नाव आहे मर्क्युरी म्हणजेच बुध. बुध नाव आहे आपली पृथ्वी. तर यामध्ये सर्वात जास्त कलर कोणता दिसतो आपल्याला? ब्लू. आणि म्हणून आपण याला ब्लू मार्वल असं पण बोलतो. ही आहे आपल्या अर्थची करंट हालत. छान दिसते का आपली अर्थ? नाही, अजिबात नाही दिसणार. काय काय बदल झाले? जी ग्रीनरी होती ती अजिबात राहिलेली नाहीये. आपण जिला ब्लू मार्वल बोलत होतो तो आता डार्क मार्वल झालेला आहे. जे क्लाउड क्यूट वाटत होते ते एकदम बकवास वाटत आहेत. हे सगळं का होत आहे? पोल्युशन कोण करत आहे? आपणच करतोय. मग आपल्या पृथ्वीला साफ करण्याची जबाबदारी कोणाची आहे? आपलेच. आपण काय करू शकतो त्यासाठी? प्लांटेशन करू शकतो. करेक्ट. प्लास्टिकचा वेस्ट किंवा प्लास्टिकचा युजच कमी करू शकतो. रिसायकल, रिड्यूस अँड रिड्यूसचा यूज करू शकतो. कारचा युजच कमी करू शकतो. प्रायव्हेट व्हेकलचा यूज आपण थोडक्यात कमी करू शकतो. त्याच्याऐवजी आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करू शकतो. इलेक्ट्रिक व्हेकल यूज करू शकतो. आणखी काही करू शकतो. तर आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी आहे ते आपण यूज करायलाच पाहिजे. आणखी एक गोष्ट जसं सरांनी सांगितलं प्लांटेशन करायला पाहिजे. सगळ्यांचा बर्थडे एकदा येतो वर्षातून. येस. तर वर्षातून एकदा बर्थडेच्या दिवशी आपल्याला प्लांटेशन करायचंय. एक झाड लावायचंय. लावाल? एवढे जण आहात, आवाज नाही आलं. नक्की. आपके अगर आपके दोनों पैर 90 डिग्री पे रखो, 90 डिग्री आगे होगा. पीठ सीधी कर लो, पीठ सीधी कर लो और दोनों पैर, दोनों हाथ है दोनों पैर के ऊपर रख लो. अब इसको क्या करना है? उठने के लिए पैरों को पीछे नहीं लेना, ना बॉडी को आगे लेना है. पैर तो सभी को दिख रहे, पीछे नहीं लेगा, लेकिन बॉडी आगे ले सकते हैं. इसलिए मैं सर पे क्या करूंगा, एक उंगली रखूंगा. अगर ये आगे आएगा तो मुझे पता चलेगा कि आगे आ रहा है. अब मैं इसको बोलता हूँ उठो, उठो. अरे सर पीछे से लेके आ रहे हैं. उठो. अरे नहीं हो रहा है. तो ऐसा क्यों नहीं हो रहा भाई?
कोई और ट्राई करके देखिएगा कि इससे नहीं हो रहा, कोई और भी है जिससे होगा। कोई भी नहीं। क्या मजा आ रहा है कि नहीं आ रहा है? आगे नहीं लेना है, आगे नहीं, पैर पीछे ले रहे हो। अरे आगे आ रहे हो, आगे नहीं आना है। नहीं हो रहा, अरे इसने भी बोल दिया नहीं हो रहा है, तो इसी का पीछे पीछे खड़े हो जाए। अभी अगर सर के चिन को देखो, एक टच है, टच है। अभी मैं क्या करूँगा, ये बॉल को छोड़ूंगा और बॉल कहाँ जाएगा, वहां जाएगा, वापस आएगा और सर के चिन को मतलब इधर लगेगा। लगेगा कि नहीं लगेगा भाई? क्यों नहीं लगेगा? लगेगा ना। देखते साइंस, सर आप साइंस में बिलीव करते कि नहीं करते? सर को साइंस में विश्वास है। चलिए चलो चेक कर लेंगे साइंस इनकी हेल्प करती है कि नहीं करती है। 1 2 3। ओह, साइंस ने बचा लिया भाई। अब आप लोग बताओ, अब सगळ्यांमध्ये एक एनर्जी असते की नाही? सगळ्यांमध्ये एनर्जी असते। मग आपण काय करायचं माहिती आहे, आता आपल्या सगळ्यांच्या एनर्जीच्या मदतीने आपण ह्याला पेटवायचं। ओके, सगळे सोबत आहेत माझ्या? मग आता काय करायची, तुमच्यामध्ये जी एनर्जी आहे ते असे हात समोर करायचे आणि सगळ्यांनी ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं। सगळी एनर्जी ह्याच्यावर लावायची। सगळ्यांनी आपली शक्ती, सगळ्यांनी आपली ऊर्जा त्याच्यात द्यायची आहे। त्याच्यावर देऊया है ना? लागली की नाही आग? म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये काय आहे, एनर्जी आहे, है ना? पण तुम्हाला माहिती आहे का इथं काय जादू झाली? इथं काय केलं माहिती आहे, आपण 2 केमिकल वापरले, त्या केमिकल मध्ये रिएक्शन झाली ना की आग निघते। पोटॅशियम परमॅग्नेट आणि ग्लिसरीन। ओके, त्याच्यामध्ये कागदाचे तुकडे होते आणि पोटॅशियम परमॅग्नेट होतं। त्याच्यावर आम्ही काय केलं, ग्लिसरीन टाकलं, मग ते एक केमिकल रिएक्शन झाली, त्याच्यातून हीट बाहेर पडली आणि त्यांनी काय केलं, कागदांना जाळलं। ओके, हे केमिकल रिएक्शन मुळे झालं, इथं कुठलाही जादू नाहीये। ओके, समजलं? जास्त वेळ ठेवू नका तोंडात। हा, लवकर लवकर चावून गिळ। हा, नाकातून तोंडातून सगळीकडून धूर येतोय, लवकर लवकर खाओ। सर आलेत। सर तोंडात जास्त वेळ ठेवू नका। आता आपण बघूया, आता एक फुगा फुगतोय की नाही आपण बघून घेऊया। काय होतं ह्याच्यावर, जेव्हा मी एक काय नाही, काय टेन्शन नाही घ्यायचं, खाली हात नको लावूस फक्त। 3 2 1। फुटणार की नाही? तर बघू शकता, आता आम्ही नेहरू सायन्स सेंटरमध्ये फिरत आहोत। सर्व आहेत, सर्व विद्यार्थी आहेत एरियामधले। नेहरू सायन्स सेंटरमध्ये फिरतोय। तुम्ही बघू शकता, ही आहे इलेक्ट्रिक इंजिन आणि आहे स्टीम इंजिन, म्हणजे वाफेवर चालणारे इंजिन। त्यांच्यानंतर भाप लारी, अच्छा, वाफेवर चालणारी लॉरी, ट्रक, वाफेवर चालणारा ट्रक आहे हा, त्याला भाप लारी म्हणतात। ही पहिल्या जमान्यातील वाफेवर चालणारी ट्रक, आतापर्यंत कोणी बघितले सुद्धा नसेल अशी वाफेवर चालणारे ट्रक आहे हा। चैन सिस्टम असायची, हे बघा, चैनीवर चालायची। हे त्याचं इंजिन आहे। हे इंजिन आहे, हे त्याचे इंजिन। हे आत त्याचं कॅबिन बघू शकता, कॅबिन आहे हे आत त्याचं। ही त्याची इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही स्टॉप करून वाचू शकता। तुम्हाला अजून एकदा दाखवतो आतलं इंजिन।
बघा आता असं आहे त्याचं आज स्टेअरिंग वगैरे इंजिन ही वाफेवर चालणारी इंजिन आहे, वाफेवर चालणारी माल ट्रक. डोळे टाकले की दिसेल काय दिसतंय का? डोळे टाका. हा रे दिसतंय 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 दिसला. बघा हा राहुल तिथून आवाज येतोय, तर या पाईप मधून आम्हाला इथं आवाज येतोय. राहुल पुन्हा एकदा आवाज येतो, पुन्हा एकदा आवाज. माझा आवाज येतोय तुला? हॅलो बडी. अच्छा, यांच्या मदतीने असं उचलून या कारला उचलायचं आहे. या कारला उचलू शकतो आपण. जसं की बघू शकता ही जी कार आहे बघा, ही कार यांनी उचलली. ही कार उचलू शकतो बघा. या कारला उचलण्यासाठी किती बळ लागत असेल, पण बघा जी पोरं आहेत ती फक्त पोरंच आपल्या सायन्सच्या मदतीने ही कार उचलतात. कारला तसं फुल केलं, तिथून जर ओढलं की ते कार ही उचलली जाते. बघा एक छोटासा पोरगा हा कार उचलत होता. ही आहे सायन्सची मजा, सायन्सची मजा घेण्यासाठी ही. डाल दे. नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही इथे नेहरू सायन्स सेंटरला व्हिजिट दिली होती. तर अशा प्रकारे आज आम्ही इथं पूर्ण दिवसभर आम्ही एन्जॉय केला आहे. तुम्ही या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की आम्ही पूर्ण नेहरू सायन्स सेंटर मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आम्ही बोधिसत्व फाउंडेशनच्या वतीने आज नेहरू सायन्स सेंटर आम्ही आमच्या एरियातील विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी आणलं होतं. तर आणि आज आम्ही दाखवलेलं आहे. तर बसेस आता बघू शकता, पाठी बसेस रेडी आहेत जाण्यासाठी. सर्व विद्यार्थी आता थकलेले आहेत, दिवसभर फिरून भरपूर एन्जॉय केले सर्वांनी. तर चला मित्रांनो, अशाच प्रकारे आपण पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत, नवीन ब्लॉगमध्ये. बाय. तर कृतिका, तुला कसं वाटलं एकदा सांग, तुझी एक्सपिरियन्स शेअर कर. मला खूप भारी वाटलं आणि आमचं हे 3rd इयर होतं. आम्ही नेक्स्ट टाइम पण येणार या टाइमीला. तुम्ही जेव्हा जेव्हा निघून जा तेव्हा येणार. आम्हाला खूप भारी वाटलं सायन्स सेंटरला जाऊन. खूप म्हणजे एक्सप्लोर केलं आम्ही लोक. खूप मस्त होतं ते सगळं. मला खूप चांगलं वाटलं. माझं पहिल्यांदा होतं जे मी ह्यांच्यासोबत सगळ्यांसोबत गेली होती आणि मला चांगलं वाटलं. आणि मला खूप सगळं चीजे म्हणजे माहिती पडले एज्युकेशनच्या बारे, सायन्सच्या बारेमध्ये. मला खूप छान वाटतं आणि मला नवीन खूप काही शिकायला भेटलं जे मला माहित नव्हतं. तरी म्हणजे ते मला माहिती पडलं की हा हे असं असतं, अशी मला गोष्ट माहिती पडली. तर तुम्ही सांगा, तुम्हाला कसं वाटतं? एक्सपिरियन्स होता, काय काय नवीन शिकायला भेटलं. सायन्स मधलं काय काय जरा समजलं, विषय घेतलं समजणार ना. म्हणजे नवीन काय ऍक्टिव्हिटी आम्हाला शिकायला भेटलं.